नमस्कार मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण केमिकल ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप याच्याबद्दल चर्चा केलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप इन एज डिटर्मिनेशन. आतापर्यंत मित्रांनो रेडिओ आयसोटोपचे आपण मेडिसिनल ॲप्लिकेशन्स बघितले, केमिकल ॲप्लिकेशन्स बघितले आणि आज पुढचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन म्हणजे एज डिटर्मिनेशन. एखाद्या व्यक्तीचं, एखाद्या वस्तूचं, एखाद्या पुरातन वस्तूचं वय किती आहे हे वय आपण रेडिओ आयसोटोपच्या मदतीने शोधून काढू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये पहिली जी टेक्निक आहे, जी रिनोम टेक्निक आहे, त्या टेक्निकचं नाव आहे, या टेक्निकचं नाव आहे मित्रांनो कार्बन 14 डेटिंग. मित्रांनो कार्बनचा ॲटॉमिक नंबर काय असतो? कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6 आणि मास नंबर किती आहे? 12. ठीक आहे. हा तर हा जो C12 आहे हा आपला आहे, C12 जो आपला आहे तो स्टेबल आयसोटोप आहे. तर C14 कसा आहे? रेडिओ आयसोटोप आहे. हा C14 म्हणजे कार्बन 14च्या मदतीने आपण काही लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंगचं काय करू शकतो? वय काढू शकतो. आता ही जी टेक्निक आहे, ही टेक्निक एक जो सायंटिस्ट होता, सायंटिस्ट नाव आहे लिबी हा नावाचा सायंटिस्ट होता. त्या सायंटिस्टने कार्बन 14 डेटिंग ही टेक्निक शोधून काढली आहे आणि ह्या डिस्कवरीसाठी त्या लिबे नावाच्या सायंटिस्टला नोबेल प्राइज सुद्धा मिळाला आहे. मग काय आहे ही टेक्निक? कशा पद्धतीने ह्या कार्बन 14चा उपयोग करून आपण एज डिटरमाइन करू शकतो ते बघूया. बरोबर मित्रांनो, आपण आताच म्हटलं की C12 हा काय आपला स्टेबल आयसोटोप आहे आणि C14 हा कोणता आहे? आपला रेडिओ आयसोटोप आहे. हे C12 आणि C14 कशात प्रेझेंट असतात? कशामध्ये प्रेझेंट आहे? ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे. हा C14 ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट आहे. हे कोणी शोधून काढला आहे? लिबे नावाच्या सायंटिस्टने. मग हा C14 ॲटमॉस्फिअर मध्ये तयार कसा होतो? मित्रांनो आपला जो नायट्रोजन आहे, नायट्रोजन जेव्हा कॉस्मिक रे सोबत रिॲक्ट होतो, नायट्रोजन जेव्हा कॉस्मिक रे सोबत रिॲक्ट होतो त्यावेळेस नायट्रोजनचा कन्व्हर्जन, नायट्रोजन ऑन रिएक्शन विथ कॉस्मिक रेज प्रोड्युसेस कार्बन 14, रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन 14. मित्रांनो हा जो कार्बन 14 आहे हा कसा आहे? हा कार्बन 14 कसा आहे? हायली ॲक्टिव्ह आहे. हा कार्बन 14 काय करतो? मग वातावरणामध्ये जो ऑक्सिजन आहे त्याच्याबरोबर त्याचं ऑक्सिडेशन होतं आणि या C14 काय तयार करतो? मग C14O2 हा जो आहे हा आपला कसं असणार मित्रांनो? रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन डायऑक्साईड. आणि आपला नॉर्मल कोणता आहे? C12O2. CO2 माहिती ना आपल्याला, कार्बन डायऑक्साईड. जो नॉर्मल कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये कार्बन कोणत्या स्वरूपात आहे? C12. तर जो रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन आहे तो कार्बन डायऑक्साईड मध्ये कोणत्या स्वरूपात आहे? C14. ओके. ज्यावेळेस नायट्रोजनने कॉस्मिक रे सोबत रिएक्शन केली, काय निर्माण केला? C14. हा C14 कसा आहे मित्रांनो? हायली ॲक्टिव्ह आहे. तो ॲटमॉस्फिअर मध्ये प्रेझेंट असलेल्या ऑक्सिजनशी रिॲक्ट होतो, त्याचं ऑक्सिडेशन घडवून आणतो आणि काय तयार करतोय? C14O2. जो कोणाच्या सोबत असतो मित्रांनो? C12O2च्या. ठीक आहे. म्हणजे वातावरणामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे त्याच्यामध्ये काही मॉलिक्यूल C12O2चे आहेत, तर काही मॉलिक्यूल कशाचे? C14O2चे आहेत. यांचा जो रेशो आहे मित्रांनो, रेशो कोणाचा? C14 आणि C12चा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट असतो. बरोबर. आता हा जो C14 आहे त्याने ऑक्सिडेशन करून C14O2 म्हणजे CO2 निर्माण केला. मग हा जो CO2 आहे हा वातावरणामध्ये सुद्धा मिसळला आणि पाण्यामध्ये पण मिसळला. बरोबर आहे की नाही? हां. मग आता हे जे पाणी आहे, हे पाणी आणि वातावरणातील कार्बन डायऑक्साईड याच्या मदतीने जे आपले वनस्पती आहे ते वनस्पती काय तयार करतात स्वतःसाठी?
अन्न तयार करतात, म्हणजे कार्बोहायड्रेट्स निर्माण करतात. कोणत्या प्रोसेसने? कशाच्या मदतीने? फोटोसिंथेसिस. ओके. मग ज्या हरित वनस्पती आहे, या हरित वनस्पतीने काय केलेलं आहे मित्रांनो? या हरित वनस्पती आहे, या हरित वनस्पती सूर्यप्रकाशाच्या मदतीने CO2 कशामध्ये आहे? ॲटमॉस्फिअर मध्ये. ठीक आहे. आणि पाणी कशात आहे? जमिनीच्या खाली आहे. ठीक आहे. आता हा जो CO2 हा CO2 कशाच्या स्वरूपात आहे? C12O2 आणि C14O2. मग हा या ज्या वनस्पती आहे, या वनस्पती हा C12 आणि C14O2 दोघंही शोषून घेतात, जमिनीतून पाणी शोषून घेतात आणि त्याच्या मदतीने काय निर्माण करतात? कार्बोहायड्रेट्स स्वतःचा अन्न निर्माण करतात. मग आता ह्या वनस्पतींमध्ये मित्रांनो कार्बन कोणत्या स्वरूपात आहे? C12च्या पण स्वरूपात आहे आणि C14च्या पण स्वरूपात आहे. ठीक आहे. आणि ह्याच वनस्पती मित्रांनो आपण सुद्धा अन्न म्हणून सेवन करतो, म्हणजे आपल्या शरीरामध्ये सुद्धा C12 पण आहे आणि C14 पण आहे. ओके. जोपर्यंत आपण जिवंत आहेत मित्रांनो, तोपर्यंत हे C12, C14 आणि C12 यांचा जो रेशो आहे, तो रेशो कसा असतो मित्रांनो? कॉन्स्टंट असतो. पण समजा एखादी लिव्हिंग थिंग डेड झाली, तर त्याच्यामध्ये हा जो रेडिओ ॲक्टिव्ह C14 आहे, हा काय व्हायला सुरुवात होऊन जातो? काय व्हायला सुरू होतो? डिसइंटिग्रेट व्हायला सुरू होतो. जसं जसं वेळ जातो मित्रांनो, तसं तसं हे C14चं प्रमाण कसं होत जातं? कमी होत जातं. C12 ॲज इट इज राहतो, पण C14 डिसइंटिग्रेट होऊन त्याचं प्रपोर्शन कसं होत जातं मित्रांनो? कमी होत जातं. मग या कमी झालेल्या C14चं प्रमाण आणि नॉर्मल जो वातावरणामध्ये C14 अवेलेबल आहे त्याचं प्रमाण, याच्या मदतीने त्या संबंधित लिव्हिंग थिंगचं आपण वय शोधून काढू शकतो. ते इक्वेशन कुठलं आहे? ते इक्वेशन आपण बघूया. टी म्हणजे काय? तर टाइम. लॅम्बडा म्हणजे डीके कॉन्स्टंट. N0 म्हणजे इनिशियल रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम्स. N म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह ॲटम ॲट टाइम T. ओके. आता मित्रांनो हाफ लाईफ टाईमसाठी इक्वेशन काय होतं? T half is equal to 0.693 upon lambda. Therefore lambda is equal to lambda is equal to 0.693 upon T1 half. म्हणून हा जो लॅम्बडा आहे त्याची व्हॅल्यू काय? 0.693 भागिले T1 हाफ. ही व्हॅल्यू आपण या ठिकाणी इथं प्लेस करणार आहोत. ठीक आहे. मग इक्वेशन काय होते बघूया. लॅम्बडाच्या ऐवजी आपण काय लिहिले? 0.693 भागिले T1 हाफ. मित्रांनो T1 हाफ म्हणजे काय? हाफ लाईफ ऑफ C14. C14 ची हाफ लाईफ आहे मित्रांनो 5730 वर्ष. म्हणून या T1 हाफच्या ऐवजी आपण काय लिहू शकतो? 5730. मग इक्वेशन काय होईल ते बघा. T1 हाफ म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला? हाफ लाईफ. कार्बन 14 ची हाफ लाईफ किती आहे? 5730. मग आता काय शिल्लक राहत आहे? टी म्हणजे काय? ज्या सॅम्पलचं आपल्याला वय काढायचं आहे ते. टी म्हणजे काय? एज ऑफ सॅम्पल. N0 म्हणजे काय? रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ फ्रेश C14 विच इज प्रेझेंट इन ॲटमॉस्फिअर. वातावरणामध्ये जो फ्रेश C14 प्रेझेंट आहे त्याची जी रेडिओ ॲक्टिव्हिटी, तिची व्हॅल्यू आपण या ठिकाणी टाकणार. ठीक आहे. N म्हणजे काय? रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ सॅम्पलमधून जो रेडिओ ॲक्टिव्ह कार्बन बाहेर पडतो आहे त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी आपण कशाने दाखवणार आहे? N. या दोघं व्हॅल्यू या ठिकाणी टाकायच्या आणि या व्हॅल्यूचा या इक्वेशनला आपण सॉल्व्ह करून काय काढू शकतो? एज ऑफ एनी सॅम्पल. ओके. सो फर्स्ट टेक्निक इज कार्बन 14. इट इज डिस्कवर्ड बाय लिबे. Carbon 14 is present in atmosphere. It is prepared when nitrogen reacts with cosmic rays. It forms C14. This C14 is highly reactive. It gets oxidized to C14O2 and it gets mixed with stable isotope, that is C12O2. So atmosphere contains C14O2 as well as C12O2.
it also get dissolved in water. Okay, so the plants prepare their food by absorbing carbon dioxide in the form of C12 as well as C14, and in presence of sunlight and and water, they prepare their food, that is carbohydrates. So plants contains C14 as well as C12. Human beings consume consume these plants as in the form of food. So human being also contains C14 and C12. The ratio of C12 and C14 is stable as long as the living things are alive. As soon as the living thing goes dead, their ratio get in balance. The C14 starts to decay. Okay, as the time progresses, the percentage of C14 get also decreases. From this, we can calculate the age of given sample. So this is C14. पुढचं आहे मित्रांनो, एज ऑफ रॉक्स अँड एज ऑफ द अर्थ. खडकांचं आणि पृथ्वीचं वय आपण या रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंटच्या मदतीने शोधून काढू शकतो. ते कसं ते बघूया आपण. पुढचं ॲप्लिकेशन आहे मित्रांनो, एज ऑफ रॉक्स अँड द एज ऑफ अर्थ. म्हणजे खडकांचं आणि खडकांच्या माध्यमातूनच पृथ्वीचं वय आपण या रेडिओ आयसोटोपच्या मदतीने शोधून काढू शकतो. आपल्याला माहिती मित्रांनो, पृथ्वीचा जो सरफेस आहे तो मोस्टली खडकांचा बनलेला आहे. त्या खडकांमध्ये किंवा त्या दगडांमध्ये समजा काही रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतील तर अशा खडकांच्या मदतीने आपण त्या खडकांचं वय शोधून काढू शकतो आणि त्याच्या माध्यमातूनच आपण पृथ्वी आतापर्यंत किती वर्षाची झाली आहे हे सुद्धा काढू शकतो. मित्रांनो, युरेनियम जे आहे, युरेनियम ते मोस्टली काही स्पेसिफिक रॉक्स आहेत, त्या रॉक्समध्ये युरेनियम आढळतो. हे जे युरेनियम आहे मित्रांनो, युरेनियम 238, त्या खडकांमध्ये समजा युरेनियम असेल तर त्या युरेनियमची हाफ लाईफ किती मित्रांनो, 4.5 × 10⁹ इयर्स, 4.5 बिलियन इयर्स एवढी त्याची हाफ लाईफ आहे. म्हणजे मित्रांनो, एवढ्या कालावधीमध्ये सपोज त्या खडकामध्ये 1 ग्रॅम युरेनियम असेल तर 4.5 × 10⁹ इयर्स नंतर त्याच्यामध्ये युरेनियम किती राहील. आपण बघतोय मित्रांनो, एज ऑफ रॉक्स अँड एज ऑफ अर्थ. समजा एखादा खडक आहे, त्या खडकामध्ये युरेनियम आहे. युरेनियम 238 ची हाफ लाईफ आहे, 4.5 × 10⁹ इयर्स. ओके, एवढ्या वर्षामध्ये सपोज 1 ग्रॅम युरेनियम त्या खडकामध्ये आहे तर ह्या पिरियड नंतर त्या 1 ग्रॅम युरेनियमचं कन्व्हर्जन कितीमध्ये होणार, 0.5 ग्रॅम युरेनियम, त्याच्यानंतर 0.0674 ग्रॅम हेलियम आणि 0.4326 ग्रॅम लेड. एवढे एलिमेंट्स त्या 1 ग्रॅम युरेनियममध्ये, 1 ग्रॅम युरेनियमचं कन्व्हर्जन याच्यामध्ये होऊन जाणार आहे. मग त्या खडकाचं आपण ॲनालिसिस केलं आणि त्या खडकाचं ॲनालिसिस केल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं की त्याच्यामध्ये 0.5 ग्रॅम युरेनियम आहे, एवढं % हेलियम आहे आणि 0.4326 ग्रॅम लेड आहे. मग आपण काय म्हणू शकतो की तो जो खडक आहे त्या खडकाची हाफ लाईफ किती आहे, खडकाचं लाईफ किती आहे तर 4.5 किती × 10⁻10 इयर्स एवढं त्या खडकाचं आयुष्य आहे हे आपण सिद्ध करू शकतो. मित्रांनो, कशाचे रेशो बघतो आपण, युरेनियम, हेलियम आणि लेड. याच्यासोबतच आपण अजून काही रेशोच्या मदतीने एखाद्या रॉकचं एज डिटरमाइन करू शकतो. ते कोणते रेशो आहेत ते बघू आपण. जसं आपण म्हटलं की युरेनियम, हेलियम आणि लेड यांचं प्रॉपर पर्सेंटेज यांच्या रेशोच्या मदतीने आपण रॉकचं एज कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच पद्धतीने युरेनियम आणि लेड यांच्या रेशोच्या मदतीने सुद्धा आपण एखाद्या खडकाचं वय शोधून काढू शकतो. त्याचप्रमाणे थोरियम आणि लेड यांच्या रेशोच्या मदतीने सुद्धा आपण एज ऑफ रॉक डिटरमाइन करू शकतो. आणि सिमिलरली पोटॅशियम आणि ॲर्गॉन यांच्या रेशोने सुद्धा आपण एखाद्या खडकाचं वय डिटरमाइन करू शकतो. खडकाचं वय डिटरमाइन केलं म्हणजे अल्टिमेटली कशाचं वय डिटरमाइन केलं मित्रांनो, पृथ्वीचं वय डिटरमाइन करू शकतो. सो इन दिस वे, बाय युजिंग radioactive isotope, we can calculate the age of rock as well as age of earth. आता हे सगळे जे ऑब्झर्वेशन्स आहे मित्रांनो,
या ऑब्झर्वेशननुसार अंदाजे पृथ्वीचा आतापर्यंत जो वय आहे 4.5 into 10⁹ इयर्स एवढ्या वयाची आपली पृथ्वी सध्या आहे. ओके मित्रांनो, आज आपण ॲप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप इन द डिटर्मिनेशन ऑफ एज याच्याबद्दल चर्चा केली. येत्या लेक्चरमध्ये आपण पुढचे ॲप्लिकेशन करूया. धन्यवाद.